निर्भीड, निपक्ष, अन्यायाला वाचा फोडणारे एकमेव मराठी न्यूज चॅनल जनविकास न्यूज। नमस्कार। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि आपल्या उमेदवारांसाठी नेते मंडळीचा प्रचार दौरा सध्या सुरू झालाय। काल दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। तर या सभेला खासदार नवनीत राणा यांची उपस्थिती होती। संपूर्ण सभा पार पडल्यानंतर नवनीत राणा व कार्यकर्ते वाहनाच्या दिशेने निघाले असता अचानक दोन गटांमध्ये तणाव झाला व तणावाचे रूपांतर हाणामारीत झाले। नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे। तर 4 ते 5 कार्यकर्ते हे या घटनेत जखमी झाले असून यात नवनीत राणाचे अंगरक्षक सुद्धा दुखापत झाला असल्याचे बोललं जाते। सदर घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। तर घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाल्यानंतर घटनेवर काबू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला। नंतर नवनीत राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह खल्लार पोलीस स्टेशन गाठून संपूर्ण घटनेसंदर्भात तक्रार दाखल केली। मध्यरात्री 2 वाजेपर्यंत खल्लार पोलीस स्टेशनवर हजारोच्या संख्येने भाजप युवा स्वाभिमान पक्ष व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती। आरोपीला जोपर्यंत अटक करणार नाही तोपर्यंत एकही कार्यकर्ता इथून हटणार नाही अशी ठाम भूमिका राणा यांनी घेतली होती। तर अखेर पोलिसांनी 40 ते 50 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे। यातील 2 आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने प्राप्त झाली। ऐन विधानसभा निवडणूक सुरू असून अशा प्रकारे प्रचार सभेत राडा झाल्याने आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून खल्लार परिसरामध्ये पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय व घटनेतील उर्वरित आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत। कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। नमस्कार। रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खल्लार या गावी आल्या होत्या। आज मॅडमची सभा होती। सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली। या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खल्लार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क करावा। धन्यवाद। राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।